तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण इथे देतोय पंडितांना गोवारी. आपल्याला विनंती आहे सोनू आपण यायचं. सोनू इथं आपण पाहतोय वेगळ्या शैलीतून इथे येताना. सोनू मला वाटतं मागच्या केपेला हीच बाईक त्यांनी जिंकलेली मॅन ऑफ द सिरीज, त्याच बाईकवरून इथे येताना सोनू पाटील. तर इथे मात्र बारक्या कांबळे यांच्या रिक्षाची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर इथे द्यायची आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जातोय सोनू पाटील यांना. तर यानंतर आपण एक छोटा सत्कार समारंभ देखील करून घेणार आहोत. मी विनंती करतो मोरया 11चे संघ मालक अशोक जाधव आपण यायचं. पंडितांना गोवारी यांच्या हस्ते देखील आपला शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचप्रमाणे नुसते संघ मालक नाही तर प्रत्येक सामन्याचं जे सामनावीराचं पारितोषिक आपण पाहतोय एक आगळा वेगळा असं ट्रॉफी आपण इथे पाहतोय, ती देखील आपल्याला पुरस्कृत केली आहे अशोक जाधव यांच्यातर्फे. त्यामुळे नक्कीच देणगीदारांची कमी नसते कामोठे प्रेमीला. ह्याचं अजून एक पारितोषिक एक प्रात्यक्षिक दाखवताना. सर यस मॅच स्टार्ट करायची आहे. तर इथे आपण पाहतोय मान्यवरांचं आपण स्वागत करतो. पंडितांना गोवारी यांच्या हस्ते आपण अशोक जाधव यांचं सहर्ष स्वागत. आपलं स्वागत आहे. आपण यायचं असं नसतं यायचं आणि पूर्ण सामन्यांची मॅच बघायची. पहिला चेंडू इथे मात्र तेज तरार चेंडू होता अंबादास यांचा. इथे मात्र रिक्षाची चावी हरवली आहे बारक्या कांबळे यांची. जर कोणाला चावी मिळाली असेल किंवा कोणाकडे ठेवली असेल तर प्लीज इकडे सुपूर्द करायची आहे. पुढील चेंडू अंबादास यांचा शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा वेगावर स्वार झाले आणि यष्टीरक्षक चिन्मय यांच्या हातामध्ये चेंडू लँड होतोय. डॉट बॉलची होते आहे सांगता. एक चांगली सुरुवात आपल्याला आतापर्यंत स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या संघामध्ये. तर 11:21 आपण इथे टायमर लावलाय. 11:21 पहिला चेंडू पडला. तर 20 मिनिटं असतील तुमच्याकडे हे 4 षटक टाकण्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. तिसरा चेंडू इथे मात्र भिरकावायचा प्रयत्न होता. मिडविकेटचे चेंडू चाललाय, चिखलात अडकलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतील नक्की. तो नंतर मात्र फक्त एकच धाव मिळते. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शिवांश ट्रान्सपोर्ट ह्या संघाची. तर क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करता आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 2 असे बाहुबली कामोट्याचे एकमेकांच्या समोर अंबादास आणि रोशन. पाहावं लागेल काय घडतंय या चेंडूवर. फुलंदाज चेंडू रोशन याने आपली ताकदीचा वापर केलाय. चेंडूला टोलावले सरळ सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावांसाठी नक्कीच आले आपले इरादे स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतोय रोशन मात्रे. कालच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं लांबच लांब असे षटकार मारण्याचा ज्या बॅट्समनकडे पवित्र आहे, ज्या बॅट्समनकडे ती ताकद आहे तोच रोशन मात्र आता आपण पाहतोय स्ट्राईकवर. रोशन यांच्या बॅटमधून धावा जेव्हा पण येतात तेव्हा कामोटेकर दरवेळेस आनंदात असतात. तर पाहावं लागेल पुढील चेंडू अंबादास यांचा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावायचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेते. चेंडू चाललाय पॉईंटच्या दिशेने. यष्टीरक्षक स्वतः बॉल खाली येतील. तदरम्यान मात्र एकच धाव मिळेल. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये एक शांत आणि संयमी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाची. सलामीला आलेले जे 2 फलंदाज आहेत नक्कीच विस्फोटक अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. या अख्ख्या केपीएलमध्ये आपण बघितलं तर एक चांगली अशी संघ यांनी बांधला आहे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाने. तर सुनील येवले यांच्या बॅटमधून धावा येणं गरजेचं असतील. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र पुल केला आहे. मिस टाईम होतोय स्ट्रोक. चेंडू चालला आहे फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. फील्ड गॅदर करतील आणि यष्टीरक्षक हातामध्ये फेकतील. तर दरम्यान मात्र 1 धाव मिळेल. एका षटकात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद धावा झाल्या ते म्हणजे 9 धावा. एक चौकार नक्कीच आला होता. तदनंतर मात्र 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्यात अंबादास यांनी. तर 7 धावा माफ करा 7 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर 9 नाही 7 धावा झाल्यात. स्कोररतर्फे काही चुकी होते. मॅन्युअल स्कोरर संतोष यादव आम्हाला सांगतायत की तो चौकार होता.
तर येस, आपण मगाशी पाहिलं तसं कामोट्याचं एक लाडकं व्यक्तिमत्व. कामोट्या क्रिकेट म्हटलं की एक लेजेंडरी खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं, त्याच पंडित अण्णा गोवारी यांचाही तर आपण एक सत्कार करणार आहोत. सुशांतदादा पाटील यांच्या हस्ते आपण हा सत्कार करताना पाहतोय. कामोटे क्रिकेटमध्ये नेहमीच एक आदराने ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्यांच्याकडे क्रिकेटचं एक लेजेंडरी खेळ म्हणून बघितलं जातं, तेच पंडित अण्णा गोवारी आज आपल्याला लाभले आहेत या पूर्ण टुर्नामेंटसाठी. आणि त्यांच्यातर्फे आपल्याला 5,000 रुपयाची देणगी देखील देण्यात आली आहे. त्यांचे मनपूर्वक आभार. तर पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्या, ते म्हणजे 7 धावा. तर पंच आपण इथे 20 मिनिटात टायमर लावलेला आहे. स्पीडअप करायला सांगायचं आपण वारंवार. इथे हॅलो हॅलो. तर पहिला चेंडू आपण पाहतोय. अभिनव वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळत आहे, ते म्हणजेच स्विंग बॉलचं षटक. एक आगळा वेगळा असा इथे प्रकार पाहायला मिळतो आपल्या कामोटे क्रिकेटमध्ये. पहिल्यांदाच मला वाटतं अशा प्रकारचं एक इनोव्हेशन करण्यात आलं आहे. आणि आतापर्यंत खूप चांगलं असं इनोव्हेशन आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला अशा प्रकारचा चेंडू आहे, थोडासा जड चेंडू आहे व्हाईट चेंडूपेक्षा आपल्याला पाहिलं. इथे मात्र काय होतंय, टॉप एज घेत आहे, चेंडू चालले थर्डमॅनच्या दिशेने आणि इथे मात्र जगलिंग करत कॅच घेतली होती. म्हणजे लालू यांनी पहिला विकेट होतोय बाद. एक मोठा झटका लागताना आपल्याला पाहायला मिळतं. सुनील येवले यांच्या स्वरूपात शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला सलामीला आलेला फलंदाज सुनील येवले चांगली बॅटिंग करत होता. त्यानंतर मात्र अभिनव वेगावर स्वार झाले. स्विंग बॉल त्यांनी आपण पाहिला. लेदर बॉलचा एक दांडगा अनुभव असणारे हे अभिनव यांना आपण पाहतोय. चेंडू टप्पा खाताच बाहेर वळला आणि बॅटचे टॉपेज घेऊन गेला सरळ थर्डमॅनच्या हातामध्ये. आता मात्र सुनील येवले यांची जागा घेण्यासाठी अजून एक अष्टपैलू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित यांचं इथे आगमन होतंय फलंदाजीसाठी. तर रोहित यांच्या बॅटमधून देखील रोहितकडे तेवढी क्षमता आहे ग्राउंडच्या बाहेर बॉल मारण्याची. शॉर्ट बॉल असो फुल लेंथ बॉल असो खूप चांगल्यारीत्या ते देखील खेळतात. पाहावं लागेल रोहित यांच्या बॅटमधून किती धावा बनतील. तर यस, आपण वळतोय सामन्या दिशेने. तिसरा चेंडू असेल अभिनव यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आपण पाहतोय रोहित यांना. फुलटॉस प्रकार चेंडू इथे मात्र आल्याला पाहिले आणि चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू जात आहे सीमारेषा पार. षटकार. वा, नक्कीच आल्या आपले इरादे स्पष्ट करताना इथे पाहायला मिळतं. रोहित आपण पाहिलं तर एक चांगला अष्टपैलू असा खेळाडू आहे. तर चेंडूची मागणी होते, चेंडू द्यायचा आहे. तर याच्या नंतरचा सामना आपण जो पाहणार आहोत, आराध्य शिवांश 11 विरुद्ध शिवशंभो 11 या दोन्ही संघांच्या कर्णधारापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर आपल्याला विनंती आहे ह्या सामन्याच्या ह्या इनिंगमध्ये या पूर्वार्ध संपल्यानंतर आपण नाणेफेक करून घेणार आहोत. तर शेवटची ओव्हर जेव्हा असेल तेव्हा दोन्ही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. आराध्य शिवांश 11 या संघाचे कर्णधार दीपक शिंदे वर्सेस शिवशंभो 11 या संघाचे कर्णधार विशाल फदाले. दोघांना देखील विनंती असेल आमचा आवाज जर तुमच्याकडे पोहोचत असेल तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर स्पीडअप करायचं आहे सर. पहिल्या चेंडूवर आलेल्या रोहित यांनी खातं उघडलं षटकाराने. दुसरा चेंडू अभिनवसाठी. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पुल केला. चेंडू चालला मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बॉल खाली येत आहेत. तर दरम्यान फक्त एकच धाव मिळते. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळतोय. काहीसं दुखापत होताना आपल्याला पाहायला मिळते. रोहित यांची हॅमस्ट्रिंग पुल असेल का, तर सगळ्या प्लेयरनी याची काळजी घ्यायची आहे. क्रिकेटपेक्षाही आपला जीव खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे
तितकीच काळजी घ्यायची आहे खेळताना, पळताना आणि फिल्डिंग करताना देखील. तेच अभिनव यांचा षटकातील 5वा चेंडू. स्ट्राईकवर रोशन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकाचा प्रयत्न, वेगावर स्वार झाले, तेच तर्रार गोलंदाजी. येस नक्कीच, जसं म्हटलं असं हा स्विंग बॉल जो बॉल आहे पडता क्षणी वळतो, बॉल हवेमध्ये देखील वळतो, त्यामुळे टायमिंग करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपण पाहिलं खूप चांगले असे फलंदाज असतील ज्यांनीच फक्त हा स्विंग बॉलला षटकार मारलेत. टायमिंगवरच हा चेंडू जातो. कालपासून पण पाहिलं खूप कमी असे फलंदाज आहेत ज्यांनी या स्विंग बॉल म्हणजे पिवळ्या रंगाच्या बॉलला सीमारेषेबाहेर पाठवलं. एक चांगली गोलंदाजी करता पाहायला मिळते आतापर्यंत अभिनव. शेवटचा चेंडू त्यांच्या षटकातील फुल लेंथचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न यष्टिरक्षकाकडून होते आहे चूक. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. पंच आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल, व्हाईट +1. अशा 2 धावा मिळतील. नक्कीच म्हटलं तसं जर हा येल्लो बॉल तुम्ही प्रॉपर ग्रिप करून टाकला तर तो केवढा चांगला हँडल होता, पण जर तुम्ही त्याच्यावर जोर लावला किंवा त्याला बॅक ऑफ द हँड टाकायला गेले तर तो मात्र एक्स्ट्रा स्विंग घेतो आणि वाईड देखील जाऊ शकतो. जेवढे या बॉलचे ॲडव्हान्टेजेस आहेत तेवढ्याच या बॉलचे डिसॲडव्हान्टेजेस देखील आहेत. आपण पाहिलं मगाशी शिवशंभू या संघामध्ये खंडूर राक्षे यांना किती चांगल्यापणे हाताळला होता तो बॉल. स्लोअर 1 फास्ट 1 सगळ्यांचाही वापर करताना इथे मात्र काय करतंय, टॉपेज घेते आणि इथे चिन्मय यांच्याकडून होते आहे चूक. एक मोठी विकेट घ्यायची संधी होती, तर रोशन मात्र सारखा एक बाहुबली आऊट करण्याची संधी होती, मात्र ती संधी गमावली आहे चिन्मय यांनी यष्टिरक्षण करताना. 2 षटकार समाप्तीनंतर धावा झाल्या आहेत, ती म्हणजेच 20 धावा स्कोर कार्डवर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या पूर्वार्धातील पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. येणारे 12 चेंडू सांगतील ह्या मॅचचा पूर्वार्ध कोणत्या संघाच्या दिशेने जाईल ते. 20 धावा 20. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रायझिंग स्टार या संघाचे जे आपण पाहतो एक नामवंत असे व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे पुरस्कर्ते देखील त्या संघाचे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर NP या नावाने ओळखले जाणारे अजून एक तेज तर्रार असे गोलंदाज नितीन पवार यांना पाचारण केलं आहे. तर स्पीडअप करायचं आहे, वारंवार विनंती येते. नितीन यांचा पहिला चेंडू रोशन यांच्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकवायचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद नक्कीच मागितली. पंच आम्हाला सांगतात की चेंडू टप्पा पडताच आतमध्ये आला, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये लँड झाला आणि डॉट बॉलचे होते सांगतं. एक चांगली सुरुवात नक्कीच केली आहे नितीन यांनी. तेवढाच गोड असा शेवट करतील का नितीन. दुसरा चेंडू नितीन यांचा पुन्हा एकदा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, आता मात्र फ्रंट फुटला आले रोशन यांनी. डोळ्यांच्या खालून हा चेंडू मारण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द बॉलर सेंट. तदरम्यान फक्त एकच धाव मिळेल. खूप चांगले असे हाताळलेले आतापर्यंत 2 चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत नितीन पवार यांच्या गोलंदाजीमध्ये. तर रोहित आता मात्र नक्कीच शफलून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, रोहित यांनी भिरकावला, चेंडूला डिपॉझिट केलंय, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतो उत्तुंग असा गगनचुंबी छक्का. यस काय गोलंदाजी, त्यावर तुटून पडलं रोहित. पाहिलं, वेट केलं बॉलसाठी, बॉल आला आणि त्याला नजरे खालून चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. लांबच असा षटकार. पुढील चेंडू इथे मात्र फुल लेंथ प्रकार चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रूमध्ये बॉल पकडलाय, डॉट बॉलची होते आहे सांगता. पुढील चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू, इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. धावचित करण्याचा प्रयत्न, ते देखील असफल. 22च्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत धावा येत आहेत 22च्या स्वरूपात. एक षटकार नक्कीच आला आहे नितीन यांच्या षटकामध्ये, पण मात्र आपण पाहिलं तर 4 चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू कसा हाताळतील, गोड शेवट करतील का नितीन, तर पाहावं लागेल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, आता मात्र रोशन यांनी कट केलाय, चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून, उत्तुंग असा षटकार. वा नक्कीच आता मात्र बॅटमॅन धावा यायला लागल्या शिवांश ट्रान्सपोर्ट संघाच्या फलंदाजांकडून.
3 षटकार समाप्तीनंतर आम्हाला आमचे गुणलेखक संतोष जाधव सांगतायत की धावा झाल्यात 1 गडी बाद आणि 34 धावा. शेवटचं षटक असेल या पूर्वार्धातील आपण पाहतोय. तर थोडं स्पीडअप करायचं आहे अंबादास, आपली विनंती आपण स्पीडअप करायचं आहे. शेवटचा गोलंदाज कोण असेल हे पाहावं लागेल. तर अजून एक अष्टपैलू असा खेळाडू डावखुऱ्या हाताचा गोलंदाज म्हणून कामोट्यामध्ये ज्याचं नाव घेतलं जातं, जुन्नर या जिल्ह्यातून बिलॉंग करणारा हा खेळाडू असेल. तर किरण घाडगे यांना मात्र आता आमंत्रित केलं आहे गोलंदाजी मार्कवर. किरण यांना नक्कीच धावा कुठेतरी थांबाव्या लागतील. पाहायचं येणारे 6 चेंडू. रोहित स्ट्राईकवर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकाचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू चाललाय आणि या पहिल्या चेंडूवर मात्र डॉट येतोय. शेवटचे 5 चेंडू, महत्त्वाचे 5 चेंडू असतील या पूर्वार्धातील. धावा येणं गरजेचं आहे. 34 धावा आतापर्यंत झाल्या धाव फलकावर. शेवटचे 5 चेंडू या इनिंगमधले. भिरकावून मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाकडे चेंडू तर नक्कीच गेलाय, चांगलं असं गॅदर केलंय. पंच आम्हाला सांगतात अजून एक डॉट बॉल, अजून एक अवांतर सॉरी एक डॉट बॉल इथे येते. कुठेतरी धावांवर एक लगाम लावलाय असं मला वाटतंय. स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या संघाच्या गोलंदाजाने खूप चांगलीशी टाईट गोलंदाजी केली आहे. पुन्हा एकदा फुल लेन प्रकार चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा भिरकायचा प्रयत्न, काहीसा कळत नाही. चेंडू पडता क्षणी बाहेर जातोय किंवा आत येतोय. सुरेख अशी गोलंदाजी करताना किरण घाडगे यांना आपण पाहतोय. 3 चेंडू, शेवटचे जे 3 चेंडू ते देखील डॉट टाकले. चौथा चेंडू किरण यांचा. आता मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, भिरकावाचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेते. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. फक्त एकच धाव मिळेल. 4 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव आतापर्यंत दिली आहे किरण यांनी. शेवटचे 2 चेंडू असतील किरण यांच्या षटकातील आणि मात्र स्ट्राईकवर आपण पाहतो आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 14 धावा ज्या फलंदाजाने केलाय तोच रोशन मात्रे, का मोठ्याचा बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं, तोच रोशन आता मात्र स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगलंसं बॅटल शेवटचे 2 चेंडू या पूर्वार्धातील पाहावं लागेल. फुलन चेंडू, इथे मात्र भिरकावाचा प्रयत्न होता, पायांचे वेध घेतोय. अजून एक डॉट बॉलची होते सांगता. वा काय गोलंदाजी आहे. किरणची गोलंदाजी जर आपल्याला आवडली असेल तर नक्कीच सर्वांनी टाळ्या वाजवायच्यात. हाणामारीचे षटक आहे, शेवटचं षटक आहे, त्यामध्ये 5 चेंडू फक्त एकच धाव त्यांनी दिली आहे. जकडून ठेवलं आतापर्यंत शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाचं जे फलंदाज आहेत त्यांना. तर एक चांगला स्ट्रॉंग असा बॅटिंग लाईन नक्कीच आहे या संघाचा. त्यांना मात्र इथे धावा करून दिल्या नाही आहेत. शेवटचा चेंडू असेल या पूर्वार्धातील, पाहावं लागेल काय घडतंय. फुलन चेंडू, इथे मात्र रोशन यांनी भिरकावलाय. पुन्हा एकदा मिस टाईम स्ट्रोक होतोय. नितीन पवार यांच्याकडे चेंडू नक्कीच चाललाय, गॅदर करतायत आणि चेंडू चाललाय 1 धावांसाठी. एका धावेने धावसंख्या वाढेल 36 धावसंख्येवर. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला पुणे या संघाकडून. प्राची 11 नौपाडा या संघाच्या जे गोलंदाज आहेत त्यांनी 24 चेंडूमध्ये फक्त 36 धावा इथे खर्च केल्यात. जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. जर आपण गुणलेखक आम्हाला सांगतायत पहिल्या षटकामध्ये अंबादास यांना आलेले फक्त 7 धावा. त्यानंतर अभिनव यांनी एक सुंदर षटक हाताळलं, स्विंग बॉलचा 13 धावा आल्या. त्यानंतर नितीन पवार यांना 13 धावा आल्या आणि आता मात्र किरण घाडगे यांनी निर्णायक षटक टाकलं. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. तर किरण घाडगे यांनी खूप सुंदर अशी गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवून आपल्याला पाहायला मिळालंय. तर 24 चेंडू जिंकणारी 37 धावांचं एक आव्हान असेल. मुश्किल असं आव्हान नक्कीच नसेल, पण तेवढंसही सोपं नसेल, कारण जी गोलंदाजी आहे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाची ती देखील तेवढीच तेजतरार आहे हे म्हणावं लागेल. तर शिवशंभू 11 या संघाचे जर कर्णधार आले असतील तर यायचं टॉससाठी. आराध्य शिवांश या संघाचे कर्णधार हेमंत गोरले ऑलरेडी इथे आलेले आहेत. विशाल फदाले आपल्यापर्यंत आमचा आवाज जात असेल तर यायचा टॉससाठी. तर मी विनंती करतो कृष्णा चव्हाण, केसी भाऊ, आपल्या हस्ते आपण हा मॅचचा टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल आपल्या हस्ते आपण करणार आहोत. तर विशाल देखील आले तिथे. हेमंत आपण देखील यायचं आहे टॉस का बॉक्सकडे आणि कॅमेरामन आपण देखील फोकस करायचं आहे.
तर नाणेफेक होताना इथं आपण पाहतोय कृष्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते आपण हे नाणेफेकीचा कौल करणार आहोत. विशाल फदाले आणि हेमंत गोरले या दोन खेळाडूंमध्ये होणारी नाणेफेक. तर नाणेफेक होताना आपण इथे पाहतोय कृष्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते. शिवशंभू 11 वर्सेस आराध्य शिवांश 11 या दोन संघामध्ये नाणेफेक होते आहे. कॉल दिलाय आणि नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजे शिवशंभू या संघाने. विशाल फदाले आपला विनंती असेल आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. तर चालू असणारा सामना आपण पाहतोय स्वर्गीय प्राची 11 नौपाडा विरुद्ध शिवांश ट्रान्सपोर्ट या दोन संघांमध्ये 24 चेंडूमध्ये 36 धावा झाल्या होत्या. जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान ठेवलंय. ते म्हणजेच फलंदाजांसमोर पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय या उत्तरार्धामध्ये. तर येस थोडं स्पीडअप करायचं पंच आपल्याला वारंवार विनंती आहे. तुम्ही सांगितल्यानंतर आम्ही ते टायमर लावू 20 मिनिटां. मगाशी आपण पाहिलं तर 18 मिनिटांमध्ये ही पूर्ण गोलंदाजी 4 षटकं त्यांनी संपवली होती. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी देखील पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सुमित. येस पंच आम्हाला सांगतात मॅच स्टार्ट. ठीक आहे सर. घड्याळात वाजलेत 11:42 11:43 आपण पकडू हा पहिला चेंडू टाकतील. तर 20 मिनिटांचा कालावधी असेल शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाच्या गोलंदाजांकडे. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक टाकायचे आहेत. 11:43 घड्याळामध्ये झालेली आहेत. पहिला चेंडू पंच आम्हाला सांगतायत लेट्स प्ले. पहिला चेंडू सुमित यांचा. स्ट्राईकवर आपण पाहतो अंबादास शिंदे यांना. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता इथे मात्र सोडलाय. चेंडू चाललाय संजय मात्रे यांच्या हातामध्ये. पंच आम्हाला सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. पहिला चेंडू अवांतररित्या टाकलेला चेंडू होता. कुठेतरी एक छोटंसं टार्गेट इथे डिफेंड करताना आपल्याला पाहायला मिळतं. शिवांश ट्रान्सपोर्ट हा संघ अवांतर धाव जास्त द्यायच्या नाही आहेत नाहीतर हे तुम्हाला महागात पडतील. बॅटिंग तुमच्या संघाची झाली नाही आहे. 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. अवांतर धाव जर तुम्ही दिली तर तेवढा समोरच्या संघाला तो सामना जिंकण्यासाठी सोपं होत जाईल. तर सुमित यांचा पहिला चेंडू पुन्हा एकदा एक लांबसा 8 ते 10 पावलांपेक्षा जास्तसा रनअप सुमित यांचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू अंबादास यांनी स्कूप केलाय. अंबादास ब्रँडेड शॉट ज्याला म्हणतात. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. तर नक्कीच रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो अंबादास ज्याच्यासाठी ओळखले जातात असेच आगळेवेगळे शॉट जे अंबादास मारतात त्याच प्रकारे मारला. मगाच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं सोनू पाटील यांनी असा एक शॉट मारला होता तो देखील चौकार गेला. इथे मात्र अंबादास यांच्या बॅटमधून देखील आलेला हा चौकार. रब्बर बॉलचं क्रिकेट आपण पाहतो. जर तुम्ही जेवढाच वेगवान चेंडू टाकता प्रत्येक वेळेस तुम्हाला जोर काढून मारायची गरज नाही. काही वेळेस तुम्ही फक्त ग्लाईड करू शकता किंवा चेंडूला फक्त डायरेक्शन दाखवू शकता आणि चेंडू जातो सरळ सीमारेषा पार. पुढील चेंडू पुन्हा एकदा सोयर मारा करायचा प्रयत्न होता. पंच आम्हाला पुन्हा एकदा सांगतायत
इट्स अ वाईट बॉल. एक चेंडूमध्ये आतापर्यंत सुमित यांनी 6 धावा खर्च केल्यात. जिथे तुमचं टार्गेट छोटं असतं तिथे तुम्ही अवांतर धाव टाकू शकत नाही. तर इथे पाहतोय कोणाचं आगमन होतं. टाळ्यांच्या गडगडात ज्याचं स्वागत केलं जातंय. कामोठे क्रिकेटचा एक अष्टपैलू असा खेळाडू, डावखुराचा फलंदाज. थोड्याच वेळात आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या सामन्यामध्ये एक प्रेशराईज सामना होता. आपण पाहिलं त्याच सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर महेश यांचं स्वागत करतात अंबादास. रिव्हर्स प्रकारे मारला. हा आपण पाहतो तर डावखुराचा फलंदाज आहे महेश. त्याचप्रमाणे डावखुरा त्याचे फलंदाज बनून अंबादास यांनी चेंडूला मारला रिव्हर्सरित्या. चेंडू चालला सीमारेषा पार षटकारासाठी. तर मगाशी म्हटलं असं आपण जेव्हा म्हणतो महेश मधने खूप वेळानंतर महेश आले तिकडे सामन्यामध्ये. मला वाटतं शेवटचा म्हणून त्यांना बॅटिंगला पाठवलेलं. 1 बॉल 1 जेव्हा असताना एक प्रेशर सिच्युएशन नक्कीच होती महेश यांची. काय हाताळलंय महेश यांनी त्या प्रेशरला. आणि 1 बॉल 1 चेंडू असताना चौकार मात्र मारलाय महेश यांनी. खूप चांगलं असं खेळी पाहायला मिळाली महेश यांच्याकडे. तर महेश आपल्याला विनंती असेल महेश या षटकानंतर 2 शब्द आमच्याशी बोलायचे आहेत. इथे मात्र काय घडतंय. विकेटचं होतंय पतन. एक बाहुबली फलंदाज होतोय बाद. अंबादास शिंदे यांच्या स्वरूपात लागतोय हा पहिला झटका. स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या संघाला तर अंबादास यांची जागा घेण्यासाठी पाहावं लागेल कोण येतंय. आपल्या संघाला मात्र सुस्थितीत आणून ठेवलं अंबादास यांनी. 1 षटकार 1 चौकार मारून 3 चेंडूमध्ये धावा झाल्या. ते म्हणजेच 12 धावा अजूनही जिंकण्यासाठी 21 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल. चिन्मय येईल का बॅटिंगला. तर इथे चिन्मय साळुंके फॅन क्लब जे आपण पाहतोय, तुषार यांना आपण इथे पाहतोय, दीपक शिंदे यांना पाहतोय, संतोष जाधव यांना पाहतोय. एक चिन्मय साळुंके यांचा फॅन क्लब तर नाही. चिन्मय यांना मागे ठेवलं. चिन्मय यांना जेव्हा 5 चेंडूमध्ये 10-15 धावा पाहिजे असतील तेव्हा मात्र चिन्मयला पाठवतील असं मला वाटतंय. तर इथे मात्र फलंदाजीसाठी येताना आपण पाहतोय मगाशच्या उत्तर पूर्वार्धामध्ये आपण ज्यांना पाहिलं फक्त 2 धावा ज्यांनी खर्च केलेला, ज्यांचे गोलंदाजीची धार कोणत्याही फलंदाजाला कळली नाही, तोच एक डावखुराचा गोलंदाज जो होता किरण गाडगे. आता मात्र त्यांना पाचारण केलं आहे फलंदाजीसाठी. तर पाहावं लागेल किरण यांच्या बॅटमधून धावा किती येत आहेत. 21 चेंडू 25 धावांची गरज असेल. एक रायटी आणि लेफ्टी कॉम्बिनेशन करण्याचा इथे मानस असेल स्वर्गीय प्राची 11 नौपाडा या संघाचा. तर पाहायचं येणारा काळच ठरवेल हा जो एक्सपेरिमेंट केला आहे तो किती सक्सेसफुल ठरेल ते. सुमित आता मात्र 1 विकेट घेतला अंबादास यांचा. पुढील चेंडू किरणसाठी. फुलनेपरा चेंडू. किरण यांनी थांबले. चेंडूला फक्त टाईम केलं. चेंडू चाललाय अक्षय यांच्या दिशेने आपण पाहतोय. रोहित यांच्या दिशेने, माफ करा, लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव मिळेल. 1 धावाने धावसंख्या पोहोचते 13 धावांवर. अजूनही 2 चेंडू शेष असतील या पहिल्या षटकातील. सुमित यांना नक्कीच इथे कमबॅक करावं लागेल. संदेश भगत आता आपण पाहतोय झी क्रिकॉनचे सर्व आपल्याला जे लाईव्ह दिसतंय ते ह्यांच्याच तर्फे आज आपल्याला इथे लाईव्ह दिसतंय असं म्हणावं लागेल. संदेश भगत तेवढंच चांगले एक फलंदाज देखील आहेत. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता त्याला भिरकावलं. स्क्वेअर लेगच्या दिशेने 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न करतील का तर नाही. तर नक्कीच त्यांना माहिती आहे धावा आल्या धाव फलकावर. उगाचचे धावा घेणं गरजेचं नाही आहे. कुठेतरी थांबवलंय किरण यांना. किरण यांच्या बॅटमधून देखील तेवढेच क्षमता आहे किरण यांच्यामध्ये षटकार मारण्याचे, चौकार मारण्याचे. येणारा काळच ठरवेल. अजूनही जिंकण्यासाठी 19 चेंडू आणि 23 धावांची गरज. 4 धावांचा एक फरक असणार आहे चेंडू आणि बॅट आणि बॉल या दोघांमध्ये. 19 चेंडू 23 धावांची गरज. फुलन प्रकार चेंडू होता. इथे पंच आम्हाला सांगतायत नो बॉल. पायाचा वेग घेतो. चेंडू चालला स्क्वेअर लेगला. अजून एक अवांतर धाव. नक्कीच एक शॉर्ट टार्गेट जसं आपण म्हटलं तसं शॉर्ट टार्गेट डिफेंड करता आपण अवांतर धाव देऊ शकत नाही आणि अवांतरवर +1 देखील नाही देऊ शकत. समीकरण आता मात्र येऊन ठेवलं आहे. 19 चेंडू आणि 21 धावांची गरज. कुठेतरी मला वाटतं संदेश भगत यांच्यामध्ये चालू असेल, यांच्या मनामध्ये चालू असेल की रन रेट देखील आपल्याला कुठेतरी वाढवायचं आहे.
तर पाहावं लागेल 19 चेंडू आणि फ्री हिटचा चेंडू. संदेश भगत यांना फ्री हिट देणं म्हणजे लॉलीपॉप दिल्याप्रमाणे. तर पाहावं लागेल संदेश भगत यांच्या बॅटमधून हा षटकार येईल का. सुमित वर्सेस संदेश. शेवटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. मात्र इथे आपण काय पाहतोय काहीसा रनअपमध्ये फेरबदल करताना मात्र तिकडे थांबवले स्वतःला. डेड बॉल होतो इथे. फ्री हिटचा चेंडू असेल. फ्री हिटला केलं इथे मात्र शॉर्ट बॉल. पाहावं लागेल वेगावर स्वार झाले सुमित. डॉट बॉलची होते सांगा. खूप चांगला सर इथे हाताळलेला चेंडू होता. फ्री हिटचा चेंडू नक्कीच होता. त्यानंतर मात्र डॉट बॉलची होते सांगता. पहिल्या षटकार समाप्तीनंतर धावा झाल्यात. एक गडी बाद 16 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू 21 धावांची गरज. तर महेश मधने आपण इकडे यायचं आहे. महेश पहिला चेंडू होता आपण पाहिलं तर स्क्वेअर कट केला किरण यांनी. एकदा तर नक्कीच म्हणजे अक्षय येत आहे स्वतः गोलंदाज बॉलवर. फक्त एकच धाव मिळेल. तर गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो या संघाचा एक आयकन खेळाडू म्हणून ज्याला घेतलं आहे सुनील येवले आपल्या ह्यांना पाहतो. एक अष्टपैलू असा खेळाडू. गेले कित्येक वर्ष कामोठे क्रिकेटमध्ये देखील एक नाव असलेलं हुकमी एक्का ज्याला म्हणतात डिंगडॉंग या संघाचा तो सुनील येवले आता गोलंदाजी मार्कवर. तेवढाच मातब्बर फलंदाज असा संदेश भगत. पहिला चेंडू आल्या सीमारेषा पार मारलाय. स्वागत केले महेश यांची बॅट नक्कीच घेतलेली इथे संदेश यांनी. महेश यांच्या बॅटमधून आल्या पहिल्याच चेंडूला ठोकवले लॉंग लेगच्या डोक्यावरून षटकारासाठी. आता मात्र संदेश भगत यांच्या बॅटमधून धावा यायला लागल्यात. 16 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. हा सामना जिंकण्यासाठी कुठेतरी नेट रन रेटचा देखील विचार करतील. फुलटा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला. आता मात्र चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. अक्षय चेंडू खाली येतील मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. बॅक टू बॅकचे 2 षटकार असे आलेत आपल्याला पाहायला मिळतं संदेश यांच्या बॅटमधून. काय फलंदाजी करतायत. 15 चेंडू आणि 8 धावांची गरज. 15 बॉल 8 धावा. धाव फलकावर झालेत 29 धावा. अजूनही 8 धावांची गरज. तर नक्कीच हाणामारीचं षटक आपण पाहिलं तसं एक स्विंग बॉलचं षटक मगाशी खूप चांगल्यारीत्या हाताळलेला अभिनव यांनी. तर पंडित अण्णा यांच्याकडून ते पारितोषिक येते. संदेश भगत यांनी जर ह्या चेंडूवर षटकार मारला म्हणजे हॅट्रिक षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक पंडित अण्णा गोवारी यांच्यातर्फे असेल. पाहावं लागेल सुनील यांचा पुढील चेंडू. फुलन चेंडू पुन्हा एकदा भिरकावायचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. डॉट बॉलची होते आहे सांगता आणि कुठेतरी पारितोषिक परत जाते पंडित अण्णा यांच्याकडे. ते चान्स होता संदेश यांच्याकडे. ते कॅलिबर आहे संदेश यांच्यामध्ये ती ताकद आहे. कोणतेही बॉल असो ते ग्राउंडच्या बाहेर फेकू शकतात. टेनिस बॉल रबर बॉल स्विंग बॉल कोणतेही चेंडू ते कितीही मोठ्या ग्राउंडमध्ये बाहेर फेकू शकतात. असे ताकदवान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी मार्कवर. संदेश भगत पुढील चेंडू सुनील येवले यांचा. फुल लेंथ प्रकार चेंडू स्लो रन प्रकार चेंडू इथे मात्र फसलेत. पण चेंडू चाललाय स्विंग झालाय चेंडू चाललाय डाऊन द लेग साईड. इट्स अ वाईट बॉल आम्हाला पंच इशारा करून सांगतायत. या वाईट बॉलनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोचते ती म्हणजे 30 धावांवर. अजूनही 14 चेंडूंनी अर्ध्या धावांची गरज म्हणजे 7 धावांची गरज. पुढील चेंडू पुन्हा एकदा बॅटची कड घेते की काय. चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. पंच थांबलेत. पंच आम्हाला इशारा करतील
पंच आम्हाला सांगतायत इट्स अ वाईट बॉल. अजून एक अवांतर धाव, नक्कीच एक अवांतर धाव कुठेतरी रोखण्यामध्ये यश आतापर्यंत आलं नाही आहे शिवांश ट्रान्सपोर्ट या संघाला. एक जास्त असं धावफलकावर त्यांच्या धावा झाल्या नव्हत्या, पण अवांतर धाव मात्र त्यांनी खूप दिल्यात. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेन चेंडू, भिरकाचा प्रयत्न, वेगावर स्वार झाले, पुन्हा एकदा चेंडू स्विंग झाला, स्विंग आणायचं मिस आणि चेंडू चाललाय संजय म्हात्रे यांच्या हातामध्ये. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील, अजूनही 5 धावांची गरज, मोठा फटका यायची गरज असेल किरण यांच्या बॅटमधून. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू इथे मात्र भिरकावलाय, चेंडूला मारलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आणि या सामना संपलाय. सामना जिंकला 2 षटकांमध्ये, ते म्हणजे प्राची 11 नौपाडा या संघाने. एक दणदणीत असा विजय आपल्याला पाहावा लागेल. शिवांश ट्रान्सपोर्ट या बलाढ्याच्या संघासमोर एक चांगलंसं आव्हान ठेवलं होतं आणि तेवढं चांगल्यारीत्या ते पेललंय. चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि हे पाहावं लागेल या सामन्याचा सामनावीर कोण असेल.